ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता तर असतेच, पण त्यांना पुढे येण्यासाठी एक खेळ किंवा क्रीडा प्रकार हा एक करिअर म्हणून पाहण्यासाठी त्यांना विशेष मार्गदर्शनाची गरज असते। त्यामुळे ह्यासाठी 2006 साली सगरोळी सनराईज हा खास करून क्रीडा प्रकल्प सुरू केला। आसपासच्या ग्रामीण भागामधून मुलांना आपण इथं बोलवतो। हिऱ्याला आपण जसं त्याचे पैलू पाडतात त्या पद्धतीने त्याला फक्त ते पैलू पाडायचं काम आपण या ठिकाणी करतो। मग त्यासाठी आपल्याकडे कोच आहेत। यांची पहिले एक बॅटरी टेस्ट म्हणून निवड चाचणी घेतली जाते, त्याच्यानंतर त्याचा कॅम्प घेतला जातो। या कॅम्पमधून जी मुलं निवडली गेलेली आहेत त्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग शेड्यूल आहेत। जसं पहिले 1-2 वर्ष नुसतं बेसिक ट्रेनिंग चालतं, रोप लाईन, वॉर्मअप, जनरल इंडुरन्स आणि प्लायो, जे छोट्या प्लायो बॉक्सच्या जम्प्स आहेत, मिनी हर्डल जम्प, ह्या पद्धतीने त्यांना ट्रेन केलं जातं। नंतर ही मुलं शाळेच्या स्पर्धेतून खेळवली जातात। ॲथलेटिक्स हे करिअर करण्यासाठी, म्हणजे हे मुलं जेव्हा 12वी पास झाल्यानंतर जेव्हा बाहेर जातील त्यावेळेस त्यांचं लक्ष स्पोर्ट्स हेच असलं पाहिजे आणि ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना तयार करायचं। दरवर्षी आपण वेगवेगळ्या मॅरेथॉनमधून त्यांची स्वतःची तपासणी करून घेण्यासाठी आपण त्यांना भाग तिथं घ्यायला लावतो। त्याच्यामधून त्यांना कळतं की आपण आता नेमकं कुठे आहोत। तर स्पोर्ट्ससाठी एकदम आयडियल असं प्लेस आहे। मग इथं आपण जर म्हटलं तर आपल्या पाठीमागे डोंगर आहेत, त्याच्यानंतर आपल्याकडे मोठे ग्राउंड अवेलेबल आहे। तर हे सँड प्रॅक्टिस, ग्राउंड प्रॅक्टिस आणि हिल प्रॅक्टिस तिन्ही प्रकार ह्या ठिकाणी आहेत। ही खरोखर दुर्लक्षित मुलं आहेत। ह्या मुलांना जेव्हा मोटिवेशन आपण देतो, नेहमी त्यांच्यासोबत आपला संपर्क असतं, डायलॉग चालू असतो। एक एनर्जी येण्यासाठी माणसाला स्वप्न बघणं आवश्यक आहे। एकदा मुलांनी स्वप्न बघणं सुरू केलं तर मग ते अचीव करणं मग ते काय फार अवघड नाही।